जन्ममृत्यू दाखल्यांच्या संदर्भात झालेल्या बैठकीवरून राजकीय वाद बैठकीला विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा आक्षेप. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत जन्ममृत्यू दाखल्यांच्या संदर्भात झालेल्या बैठकीवरून राजकीय वाद निर्माण झालेला आहे. कोणतेही संविधानिक पद नसताना किरीट सोमय्या यांनी महापालिकेत बैठक घेतल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की महापालिकेच्या प्रशासनाशी संबंधित विषयांवर अधिकार नसताना बैठक घेणे अयोग्य असून याबाबत प्रशासनाने सुद्धा भूमिका स्पष्ट करावी. तसेच जन्ममृत्यू दाखल्याबाबत बोगस दाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्याचा त्यांनी जाहीर निषेध केला आहे. त्यांच्या मते अनेक प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू असून त्यावरून संपूर्ण यंत्रणेवर बोगस दाखल्याचे आरोप करणे योग्य नाही. यावेळी मंगेश चव्हाण यांनी किरीट सोमय्या यांच्यावर वैयक्तिक टीका केली. काही दिवसात त्यांनी बसलेल्या महापालिकेच्या सभागृहाला कृष्णा नदीच्या पाण्याने स्वच्छ धुवून करू असा इशारा दिला आहे. सांगली मिरज महापालिकेमध्ये गेली दोन महिन्यापासून जन्माचे दाखले, मृत्यूचे दाखले हे कोणत्याही प्रकारचे दाखले मिळत नाही आहेत. आणि त्यानंतर सोमय्यासारखा मुंबईतून एखादा दलाल येतो आणि जन्ममृत्यू विभागाची मीटिंग घेतो. ह्या मीटिंगला आमचे प्रशासक, अतिरिक्त आयुक्त असतील, उपायुक्त असतील व संबंधित विभागाचे प्रमुख असतील व सत्ताधारी सर्व पदाधिकारी त्या मीटिंगला उपस्थित राहतात आणि त्यांना पाहिजे ती माहिती ती मीटिंग घेऊन देतात. हे कुठल्याही कायद्यात बसत नाही. अशा दलालांना माहिती द्यायची असेल तर त्यांना माहिती देऊन त्यांचा विषय संपवायला पाहिजे होता. पण एखादी मीटिंग घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून ते मागतात तशी माहिती देणं हे सगळ्यात मोठं ह्या सत्ताधाऱ्यांचं दुर्दैव आहे, ह्या प्रशासनाचं दुर्दैव आहे. कारण संविधानात्मक पद नसताना सोमय्यासारखा एखादा दलाल येतो आणि महापालिकेची बैठक घेतो, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. त्यामुळं ह्या अशा प्रकारामुळं आम्ही महापालिकेच्या वतीनं, सर्व काँग्रेसच्या नगरसेवकाच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी सोमय्यांनी मीटिंग घेतली, ज्या ज्या खुर्चीवर ते बसलेत त्या खुर्चीला आम्ही कृष्णेच्या पाण्यानं धुवून काढणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.